नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिलियर अर्थात एनसीएल हे स्पर्धा परीक्षांचा फॉर्म भरताना काही कॅटेगरीला काढावं लागतं। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की हे नॉन क्रिमिलियर काढताना काय काळजी घ्यायची, कुणाच्या नावाचं काढलं जातं, कोण काढू शकतं, कोणत्या कॅटेगरीला लागतं, या सगळ्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करून चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागणार आहे, कोणत्या वर्षाचं हवं, अद्ययावत नॉन क्रिमिलियर म्हणजे काय, महिलांना कुणाच्या नावाचं हवं, परीक्षा फॉर्म भरताना कोणत्या टप्प्यावर हे आवश्यक आहे आणि हे जर आपल्याकडे नसेल तर काय होऊ शकतं हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊया। पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला आता कंबाईन ग्रुप बी चा फॉर्म सुटलेला आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। तुम्ही जर तयारी करत असाल आणि लगेच सप्टेंबरमध्ये ग्रुप सी ची पण जाहिरात येणार आहे, सो दोन्ही कंबाईन ग्रुप बी आणि सी ची एकत्रित तयार केलेली बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रिलिम प्लस मेन्स तुम्ही जर घेतली, ज्याला आपण आरंभ बॅच म्हणतो, ही बॅच प्रिलिमची फक्त आहे तुम्हाला 5,999 प्लस जीएसटी मध्ये, प्री प्लस मेन्स तुम्ही जर घेतली तर तुम्हाला 6,999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल, लगेच जॉइन करा। ह्या बॅचचा फायदा असा की प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे, टू द पॉइंट शिकवणारी फॅकल्टी आहे, त्यानंतर तुम्हाला पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आहे, मेंटोरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। सो लगेच बॅच जॉइन करा। बॅच जॉइन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली बघा, ॲपची लिंक दिली आहे, ॲपवर जाऊन तुम्ही लगेच परचेस करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, तत्पूर्वी काही पाठीमागची व्हिडिओ मी घेतलेले, हे पाठीमागची व्हिडिओ पण बघा। केवायसी अपडेट सांगितलं मी, एसटीआय महिलांसाठीचं महत्त्वाचं पद आहे, 95,000 महिलांनी पाहिले आतापर्यंत। एसटीआय ओपन साठी जागा नाही आहे, फॉर्म भरावा का, आणि जाहिरात आली त्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर आणि एसआर जागा वाढणार का, या संदर्भात डिटेल व्हिडिओ बनवले, पाठीमागचे बघून घ्या। तुम्ही का बघितलं नाही, कारण चॅनल सबस्क्राईब नसल्या कारणाने तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचलंच नाही। सो चॅनल सबस्क्राईब लगेच करून ठेवा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी पण चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओ कोणते, प्रोफाईल कसं बनवावं, कागदपत्रे कोणती लागणार आहे, परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी असते, टायपिंग सर्टिफिकेट कुणाला लागतं कुणाला लागत नाही, फॉर्म कुणाच्या नावाने भरावा, आणि बुक लिस्ट आणि अभ्यास पद्धती पण तुम्हाला समजणार आहे। प्लस तुम्हाला प्रत्येक विषयाचे कंटेंटचे सिरीज पण आम्ही घेऊन येणार आहोत। सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करून ठेवाल। चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। एनसीएल कोणत्या प्रवर्गासाठी आवश्यक आहे, यांना लागणार बघा, कोणाला लागणार आहे, ओबीसी कॅटेगरी असेल, एसबीसी कॅटेगरी असेल, त्यानंतर व्हीजेएनटी असेल, त्यानंतर एनटी ब असेल, एनटीसी असेल, त्यानंतर एनटीडी असेल, त्यानंतर एससी बीसी, या सगळ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं। कुणाला लागत नाही, मग लागत नाही बघा, एससी ला लागत नाही, एसटी ला लागत नाही, ओपन कॅटेगरीला लागत नाही, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागत नाही। त्यानंतर या संदर्भातलं एक प्रूफ तुम्हाला मी दाखवतो, एमपीएससीचं प्रूफ आहे, एमपीएससीचं ही नोटिफिकेशन आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की नॉन क्रिमिलियर कोणाला कोण लागतं बघा, तुम्हाला मी आता सांगितलं तेच त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे। आता त्यानंतर विवाहित महिलांनी ज्या महिला ज्यांचं लग्न झालंय त्यांनी महिलांनी काय करायचं, लग्नापूर्वीच्या नावाने, अराखीव विवाहित महिलांनी लग्नानंतरच्या नावाने प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे ओपन कॅटेगरीच्या महिलांना लागतच नाही, पण विवाहित महिला जर असतील, विवाहित महिलांनी लग्नापूर्वीच्या नावाने नॉन क्रिमिनल काढावं, आणि अराखीव विवाहित महिलांनी, म्हणजे अराखीव म्हणजे ज्याला आपण म्हणतो ओपन, आता ओपनला नॉन क्रिमिनल लागत नाही, पहिले लागत होतं कारण 2021 ची नोटीस आहे, पण 2023 मध्ये याचा जीआर आलेला आहे। सो ओपनच्या महिलांना लागत नाही, मात्र लग्नानंतर तुमचं डॉक्युमेंट हे वडिलांच्या नावाचंच असणं गरजेचं आहे। एनसीएल यांना नाही लागणार, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं यांना एनसीएलची गरज नाही। कोणते दोन खेळाडू, दोन समांतर आरक्षण असे जसं की माजी सैनिक आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडू, या खेळाडूंना नॉन क्रिमिलियरची गरज नाही। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बघा, तुम्हाला एनटी अ, एनटी ब, एनटी क, एनटी ड, त्यानंतर एसबीसी आणि ओबीसी प्लस एससीबीसी यांना लागणार आहे, पण त्यातली त्यात हे जे त्या कॅटेगरीचे उमेदवार आहे, माजी सैनिक किंवा प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर तुम्हाला सुद्धा एनसीएल लागणार नाही। हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो बरं का। आता एनसीएल नसेल तर काय होऊ शकतं, चार महत्वाच्या गोष्टी आहे। एनसीएल नसेल तर कॅटेगरी मधून तुमचा विचार केला जाईल। पहिली गोष्ट काय, तुमचा कॅटेगरी मधून विचार केला जाणार नाही, कॅटेगरी मधून विचार केला जाणार नाही, आणि कॅटेगरी मधून विचार केला जाणार नाही, आणि जर तुमचा कॅटेगरीमध्ये विचार केला जाणार नाही तर तुम्हाला वयाची सवलत मिळणार नाही। तुम्हाला माहिती असेल ओपन साठी वयाची सवलत किती आहे, जनरली एक्झाम साठी 18 ते 38 आहे, आणि कॅटेगरी साठी किती आहे तर ती 18 ते 43 आहे। मग तुम्हाला ही सवलत मिळणार नाही, ही मात्र मिळेल, ओपनची मिळेल पण ही मिळणार नाही। पण तुमचं वय जर 39 वर्ष आहे आणि तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरताय, पण तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नाहीये, अर्थात तुम्हाला फॉर्म भरताच येणार नाही, कारण तुमचं वय 39 आहे, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नाहीये, ओपन मध्ये पण बसत नाही तुम्ही, कारण ओपनला 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो। सो इथे तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही, कधी लक्षात घ्या। ज्यांना भरता येईल ते ओपन मधून जातील।
दुसरा मुद्दा, आरक्षण. तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला कॅटेगरीमधनं आरक्षण मिळणार नाही, कॅटेगरीच्या जागा तुम्हाला मिळणार नाही. भले तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असू द्या, कास्ट व्हॅलिडिटी असू द्या, डोमेसाइल असू द्या, पण नॉन क्रिमिनल नाहीये, तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. फी, ओपनची फी जी असेल ती फी तुम्हाला भरावी लागेल, कॅटेगरीची फी भरता येणार नाही. आणि जागा ज्या असतात जनरली तुम्हाला कॅटेगरीच्या जागा बघा, फॉर एक्झाम्पल मी इथे एक्झाम्पल घेतलं, एखादी महिला आहे, वुमन रिझर्वेशन आहे, तर वुमन रिझर्वेशनला 4 ठिकाणी जागा मिळतात. कुठे कुठे मिळतात? ओपन फिमेलसाठी जागा मिळतात, त्यानंतर ओपन जनरलसाठी जागा मिळतात, त्यानंतर कॅटेगरीमध्ये फिमेलमध्ये जागा मिळतात, कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये जागा मिळतात. पण तिच्याकडे नॉन क्रिमिनल जर नसेल तर कॅटेगरीच्या जागा तिला मिळणार आणि फक्त ओपन फिमेल आणि ओपन जनरलच्या जागा त्यांना मिळणार आहे, अन्यथा जागा मिळणार नाही. हा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या. एनसीएल नसेल तर. त्यानंतर बघा विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय, कोणाला एनसीएल लागते कोणाला लागत नाही. बघा एससी आणि एसटी ला एनसीएल लागतं का नाही लागत. बाकी बघा तुम्ही सगळ्यांना एनसीएल सांगितलं, बघा एनसीएल त्यांनी सांगितलेलं आहे, सगळ्यांसाठी एनसीएल आहे, बरोबर की नाही. हे एमपीएससीचं परिपत्रक आहे. त्यानंतर इतर मागासवर्ग ओबीसीला पण लागतं बघा, वैध नॉन क्रिमिनल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्याला आपण ईडब्ल्यूएस म्हणतो त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जर तुम्हाला मागासवर्गीय महिला, ज्या अशा महिला आहेत की ज्या एससी आणि एसटी मधून बिलॉंग करतात आणि ईडब्ल्यूएस मधून बिलॉंग करतात, त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ह्या तिघांना लागतच नाहीये. आणि याच्यामध्ये ओपन पण बघा तुम्ही, ओपनला पण लागत नाही, चौघांना लागत नाही, बाकी सगळ्यांना लागतं. मी तुम्हाला आता सांगितलंय. आता एनसीएलचे निकष काय, एनसीएल कोण काढू शकतं, तर पहिलं एनसीएलचा निकष आहे की तुम्हाला 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत उत्पन्न तुमचं असावं लागेल. बघा 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत उत्पन्न तुमचं असावं लागेल, त्यानंतर तुम्हाला एनसीएल काढता येतं. दुसरं व्हॅलिडिटी काय असते, एनसीएल तुम्हाला बघा 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असं व्हॅलिड असतं. जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला 1 वर्षाचा काढून एनसीएल काढलं, 1 वर्षाचा काढून एनसीएल काढलं तर 1 वर्ष व्हॅलिड असतं. 2 वर्षाचं काढून काढलं तर 2 वर्ष व्हॅलिड असतं. आणि 3 वर्ष उत्पन्न दाखला लावून काढलं तर 3 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं. उदाहरणार्थ मी आज आहे ऑगस्ट 2025 मध्ये काय केलं, मी 3 वर्षाचं मागील उत्पन्नाचा दाखला काढला. बघा 3 वर्ष मागील उत्पन्नाचा दाखला काढला. जर हा काढला तर मला इथून पुढे 3 वर्ष व्हॅलिड असताना नॉन क्रिमिनल मिळेल. म्हणजे जे की व्हॅलिड कधीपर्यंत असेल बघा, 26 मार्च 26 पर्यंत आहे, मार्च 27 आणि मार्च 28 म्हणजे 31 मार्च 28 पर्यंत हे व्हॅलिड असणार आहे. कारण 3 वर्ष उत्पन्नावर काढलं मी, 2 वर्षाच्या उत्पन्नावर काढलं तर कुठपर्यंत असेल माझं 26 आणि 27 मार्च 27 31 मार्च 27 पर्यंत व्हॅलिड असेल. आणि 1 वर्ष उत्पन्नावर काढलं तर मार्च 26 पर्यंत काय असणार, ते व्हॅलिड असणार. लक्षात घ्या. त्यानंतर दरवर्षी काढावं लागतं का, जर व्हॅलिडिटी संपली तर दरवर्षी काढावं लागेल. तुम्ही 1 वर्षाचं उत्पन्न काढलं असेल तर दरवर्षी काढावं लागेल. तुम्ही जर 3 वर्षाचं काढलं तर गरज नाहीये. त्यानंतर कसे असते तर तुम्हाला मी याचा फॉर्मॅट पण दाखवतो. बघा नॉन क्रिमिनल असं असतं, कास्ट सर्टिफिकेट सहित पण तुम्हाला मिळतं किंवा सेपरेट पण मिळतं. बघा नॉन क्रिमिनल सेपरेट पण मिळतं, कास्ट सहित पण मिळतं. असं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. तहसीलदार ऑफिस कडनं मिळतं, तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये तुम्हाला काढता येतं. त्यानंतर एनसीएल विवाहित महिला आणि अविवाहित महिला असेल तर कसं काढायचं बघा, कुणाच्या नावाचं काढायचं. जनरली हे कॅटेगरीच्या सगळ्याच महिलांनी हे फादरच्या नावानेच काढायचं आहे, हजबंडच्या नावाने काढायचं नाही. विवाहित असो अथवा अविवाहित असो, फादरच्या नावाचंच नॉन क्रिमिनल लागतं. उत्पन्न सुद्धा कुणाचं पकडलं जातं, तर उत्पन्न सुद्धा फादरकडची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीचंच उत्पन्न तुम्हाला पकडलं जातं. आणि तुम्हाला ते काढताना फादर ज्या तहसील कार्यालयामध्ये तहसील एरियामध्ये बिलॉंग करतात तिथूनच ते मिळणार आहे. हे पण लक्ष द्या, कारण मुलींची कॅटेगरी बदलत नाही, वडिलांच्या बाजूची कॅटेगरी मुलांना असते. जरी तुम्ही आंतरजाती विवाह केला असेल तरी सुद्धा तुमची कॅटेगरी बदलत नाही. तुम्हाला हे वडिलांच्या नावाचंच नॉन क्रिमिनल काढावं लागतं. यात त्यांनी डिटेल्स माहिती दिलेली, तुम्हाला मी आता सांगितली तीच माहिती त्यांनी यामध्ये पण दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर एनसीएल फॉर्म भरताना लागतं का, तर यस एनसीएल फॉर्म भरतानाच लागतं. नसेल तर मी तुम्हाला सांगितलं काय होऊ शकतं, एनसीएल किती वर्षाचं असतं, 1, 2 किंवा 3 वर्ष व्हॅलिड असणार असतं. आता लगेच काढता येईल का, यस तुम्ही लगेच अप्लाय करू शकता. एनसीएल अद्ययावत म्हणजे काय, ज्या परीक्षेत तुम्ही फॉर्म भरतात, उदाहरणार्थ मी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरतोय, ऑगस्ट 25 मध्ये फॉर्म भरतो, तर ज्या डेटला मी फॉर्म भरतोय त्या डेटला व्हॅलिड असणार तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असावं. म्हणजेच तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल असेल ह्या डेटच्या अगोदर काढलेलं असावं. आणि जर काढल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला ही डेट येणारी असावी. म्हणजे एकतर 2025 आणि 26 पर्यंत व्हॅलिड असणार चालेल,
या एक्झामसाठी चालेल किंवा 27 पर्यंत व्हॅलिड असं झालं किंवा 28 पर्यंत, पण ते फॉर्म भरण्याच्या अगोदर काढलेलं असावं आणि फॉर्म भरताना तुमच्या हातात असावं लागेल. येते लक्षात. सो ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. याबद्दल बघा त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे. 3 वर्षाचं काढलं, 2 वर्षाचं किंवा 1 वर्षात सुद्धा नॉन क्रिमिनल तुम्हाला काढता येतं. आता अद्यावत वैध म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला मी आता जे सांगितलं तेच, की तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुमच्या हातामध्ये ते वैध नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. ओपन महिलांसाठी एनसीएल लागते का, तर याचं उत्तर आहे नो. ओपनच्या महिलांना लागत नाही. महिला आरक्षणासाठी एनसीएल लागतं का, तर नो. महिला आरक्षण घ्यायचं म्हणून एनसीएल काढा असं नसतं. जनरली पहिले महिला आरक्षणात 33% आरक्षण सर्टिफिकेट काढावं लागायचं किंवा एनसीएल लागायचं. आता तसं काही नाहीये. आता महिलांना एनसीएलची इथे गरज नाही आरक्षणासाठी. मात्र महिला जर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील तर त्या महिलांना मात्र कॅटेगरीनुसार जे डॉक्युमेंट लागतात, कास्ट सर्टिफिकेट लागतं, डोमेसाईल लागतं आणि नॉन क्रिमिनल लागतं, हे मात्र नक्की लागणारच आहे. सेपरेट महिला आरक्षण नॉन क्रिमिनल लागतं का, नाही. कॅटेगरीतल्या महिलांना नॉन क्रिमिनल लागतं कॅटेगरीच्या जागा घ्यायला, पण सेपरेट महिला आरक्षण म्हणून सगळं वेगळं डॉक्युमेंट असतं का नॉन क्रिमिनल, नाही. ते वेगळं नसतं. पूर्वी लागत होतं, आता लागत नाही. काही कॅटेगरीला एनसीएल लागत नाही, तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी व्हिडिओमध्ये. त्या कॅटेगरीच्या महिलांनी नाही काढलं तरी चालतं. मात्र बाकीच्या महिलांना हे सगळे डॉक्युमेंट लागतात. त्यातलं महत्वाचं एनसीएल सुद्धा लागतं. सो मला वाटतं सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. यात काय अडचण असेल मला नक्की कळवा. महत्वाचा प्रश्न आहे, माजी सैनिक खेळाडूंना एनसीएल लागते का, तर याचं उत्तर नाहीये. एमपीएससीच्या जेवढ्या हे एक्झाम्स आहेत त्यासाठी लागत नाही. बाकीच्या एक्झामच्या ऍड मध्ये कधी असतं कधी नसतं, ते ऍड बघून ठरवतो. पण जनरली या उमेदवारांना सुद्धा एनसीएलची गरज नाहीये. हा महत्वाचा प्रश्न. आणि अजून एक, आंतरजातीय विवाहित महिलांना एनसीएल कोणते लागते, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आंतरजातीय विवाह जर तुम्ही केला असेल तरी सुद्धा फादरच्या नावाचंच नॉन क्रिमिनल लागतं, हे त्यांनी ते सांगितलंय. मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलती देय असते. मूळ म्हणजे काय, वडिलांच्या बाजूची जात असते त्या बाजूच तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावं लागतं. सो एनसीएल बद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. अजून तुमच्या मनात काही डाऊट तर कमेंट मध्ये नक्की टाका. आणि एनसीएल नसेल तर नुकसान खूप होणार हे पण लक्षात घ्या. सो आता लगेच अप्लाय करून टाका. येणाऱ्या एक्झाम साठी तुम्हाला नॉन क्रिमिनल नक्की उपयोगात येणार आहे. सो परत जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं आता ग्रुप बी चा फॉर्म सुटलेला आहे. ग्रुप बी मध्ये पीएसआय, एसटी, एसओ आणि एसआरच्या जागा असतात. पैकी पीएसआय एसआर जागा अजून येणं बाकी आहे. 2 पदांच्या जागा सुटलेल्या आहे. यासाठी आणि परत येणारी सप्टेंबर मध्ये ग्रुप सी ची जाहिरात आहे. खूप मोठी जाहिरात आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमिनल लागू शकता. अप्लाय करून टाका आणि तयारी आता लगेच चालू करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला प्री बॅच बी आणि सी ची बॅच अवेलेबल आहे आणि तुम्हाला प्री प्लस मेनची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला फीचर्स पाहायला मिळतील. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. टेस्ट सिरीज भरपूर जास्त आहे. सब्जेक्ट वाईज आहे. त्यानंतर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. त्यानंतर तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल असणार आहे. सो यासाठी काय करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करून अभ्यासाला लागा. काही अडचण आली तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता 88 99 61 16 किंवा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये बॅच लिंक दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि तुमच्या मनामध्ये, तुमच्या घरातील, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी जर येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. अजून डाऊट असेल मनामध्ये ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आवडलं तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.